असं आहे की रस्त्यावर ते आता पाणी फेकायला आले होते, महापालिकेच्या रस्त्यांवर पाणी फेकणं चालतं का असं विचारायचं. तमाशा तुम्ही चालू केलाय आणि आम्हाला आवाज उठवायला पब्लिक लोकांना आवाज महिलांवर बोलायचं ना, महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही. तुझ्या धर्माचा दादागिरी कसं बोलतात बघा ना. आवाज खाली करा बोलतात, आवाज खाली करा, आवाज नाही करायचा, तमाशा नाही करायचा, तमाशा नाही करायचा इथे बोलतात. आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली करायचा हात दाखवून. चुकीचं आहे ना हे. हा तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता, तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हे चुकीचं आहे तुमचं. तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये रस्त्यावर नाही पाहिजे. खूप या लोकांची दादागिरी चालू झाली आता आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता तो मला असं हात करतो म्हणजे ह्यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा. म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा. आपण सर्व हिंदू म्हणून जगतो या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, आणि आता हे धर्माचं जातीचं वाद चालू केलाय. या लोकांनी सुरुवात केली आहे ही. आम्ही महाराष्ट्रीयन लोक खूप शांतपणे राहतो आणि सगळ्यांना आपला पाहुणा म्हणून आम्ही इथे वागणूक दिली, त्याचा आता आम्हाला त्रास होतो या सगळ्यांचा. आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. आणि आम्ही तर बोलणारच, आम्ही प्रत्येक गोष्टीला आवाज उठवणार. पण हे असे बाल्टीमध्ये जे काही लिक्विड आहे ते घेऊन ते वारंवार येतात अनेकदा बाहेर. वारंवार येतात ते स्थानिक लोक सांगतायत इकडे की वारंवार इथे रस्त्यावर फेकलं जातं सगळं. हो हे त्यांना विचारा, यांना विचारा. तुम्ही इथे या, तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही बोला. इथे गाड्यांचा पण इथे पार्किंगचा पण खूप इश्यू होतो. पार्किंग टर्नवर ऐका, पार्किंग टर्नवर करतात आणि पार्किंग त्यामध्ये सबको ब्लॉक टू ब्लॉक हो जाता है सर. ये जय थोड़ा पार्टी है यार, ओल्ड एजेड आहे. हा पहिली गोष्ट जय तो चेहरा योगेश आपण बघू शकतो आता संदीप देशपांडे यांनी जो इशारा दिला होता त्यानंतर स्थानिक पोलीस इथे आलेले आहेत आणि ही पांढरी पट्टी हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. स्थानिक पोलिसांनी दखल घेतलेली आहे. दादरमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळलेला आहे. जैन धर्मगुरूही आले आणि आता संदीप देशपांडेही त्यांनी त्यांची भूमिका मांडली. पण स्थानिकांचं, मराठी भाषिकांचं म्हणणं होतं की इथे त्यांना या जैन धर्म मंदिराचा खूप त्रास होतो आहे. कसा त्रास होतो आहे तो त्यांनी सांगितला. त्यानंतर आपण काही प्रत्यक्ष घटनाही इथे बघितल्या की बादलीतून पाणी आणण्यात आलं. ते नेमकं काय होतं, मलमूत्र होतं की साबणाचं पाणी होतं याची स्पष्टता झाली नाही. पण ते इथे या भागात फेकण्याचा प्रयत्न झाला, पण मीडिया असल्यामुळे ते होऊ शकलं नाही. स्थानिक लोकांचा किंवा मनसेचा जैन धर्मगुरूंशी वाद झाला. ही सध्याची परिस्थिती दादरमध्ये आहे. मुंबई महापालिकेचेही कर्मचारी पोहोचलेले आहेत. संदीप देशपांडे इथे आहेत. संदीप देशपांडे यांच्याशी आपण पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. संदीपजी, पोलीस आलेले आहेत, स्थानिक पोलीस आलेले आहेत, महापालिका कर्मचारी आलेले आहेत आणि ही पांढरी पट्टी हटवण्यासाठी काम सुरू झालेलं आहे. निश्चितपणे आम्ही सांगितलं होतं आणि आम्ही जे सांगतोय ते कायदेशीर आहे म्हणूनच हे काम करतायत. नाही, पण आता एक प्रकार आपल्याला बघायला मिळाला की
ज्या जैन धर्मगुरू भगिनी काही बादलीतून पाणी घेऊन आल्या, त्यांचं असं म्हणणं आहे. होतं ते तुमचं काय म्हणणं आहे? ते मूत्र असतं आणि ते रस्त्यावर टाकतात. ते टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यांचे जैन धर्मगुरू आले, त्यांचाही तर माझं म्हणणं तुम्हाला काय करायचं ते करा, तुमच्या प्रिमायसेस मध्ये करा. हो, पण- बाहेर रोडवर कोण आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही पब्लिक प्रिमायसेस मध्ये करू शकत नाही, तुम्ही तुमच्या सोसायटीत किंवा तुमच्या मालमत्तेत हे करा, पण ते ऐकण्यास तयार नव्हते. वाद चिघळताना दिसतोय. कोणाची जबाबदारी आहे ती? आमची थोडी आहे. पोलिसांनी त्यांना सांगायला पाहिजे. महापालिका दंड लावू शकते ना रस्त्यावर कचरा फेकल्यावर, मग का नाही लावत दंड त्यांना? पण मग आता समजा हा इथे घाटकोपर आम्ही जे म्हणतोय ते कायदेशीर म्हणतोय, ते जे करतायत ते बेकायदेशीर करतायत. ते बेकायदेशीर का करतायत याचं उत्तर तुम्ही त्यांना विचारा. नाही, पण आता ही जी पांढरी पट्टी आहे ती हटवली जाते आहे, एवढ्यावर तुमचं समाधान आहे? हा, आणि आता जर अशा पद्धतीने परत बाहेर टाकणार असतील तर ते आम्ही महापालिकेला सांगू, इथे मार्शल बसवा आणि जर अशा पद्धतीचा जो 1200 रुपयाचा दंड आहे तो त्यांना लावा, नाहीतर त्यांच्यावर FIR दाखल करा. नाही, माझं असं म्हणणं आहे की याआधी घाटकोपर मध्ये झालं, आता दादर मध्ये झालं, कदाचित मुंबईत बघा, आम्ही करतोय का? नाही, तुमच्या पक्षाकडून काही तुमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना केल्या जाणार आहेत? निश्चितपणे आम्ही सगळ्यांना माहिती आहे की काय करायचं. हे अशा प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक पसरून घेणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.